वेलकम एव्हरीवन. आज आपण ट्रॅफिक इंजिनिअरिंगचं लेक्चर बघणार आहे. तर पहिला चॅप्टर आपण स्टार्ट केलेला. पहिला चॅप्टर आहे फंडामेंटल्स ऑफ ट्रॅफिक इंजिनिअरिंग. आपला जो फर्स्ट युनिट आहे तो आहे फंडामेंटल्स ऑफ ट्रॅफिक इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये आपण ट्रॅफिक कॅरेक्टरिस्टिक्स पाहिली. पहिलं होतं फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, सेकंड व्हेहिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आणि थर्ड बघितलं की रोड कॅरेक्टरिस्टिक्स कोणकोणते आहेत. या लेक्चरमध्ये आपण रिएक्शन टाइम बघणार आहे. रिएक्शन टाइम म्हणजे काय आणि PIV थिअरी, ज्या थिअरीवरती रिएक्शन टाइम डिपेंड असतो ती थिअरी आपण याच्यामध्ये बघणार आहे. हा आपला लास्टचा पॉइंट आहे या चॅप्टरचा. तर रिएक्शन टाइम म्हणजे काय बघा. रिएक्शन टाइम म्हणजे काय, तर रिएक्शन टाइमचे डेफिनेशन समजण्या अगोदर ही कन्सेप्ट समजून घेऊया. समजा हा रोड आहे, रोडवर व्हेकल असणार आहे, व्हेकल असणार आहे. इथे ड्रायव्हर असणार आहे, व्हेकल असणार आहे, ड्रायव्हर असणार आहे. नेक्स्ट समजा समोर एखादं ऑब्स्ट्रॅक्शन आलं. समजा इथे एखादा खड्डा असेल, इथे एखादा खड्डा असेल किंवा एखादा दगड असेल किंवा एखादा माणूस असेल, आपण कन्सिडर करूयात माणूस असेल. तो रोड क्रॉस करत असेल किंवा रोडच्या मध्येच एखादा स्टोन आहे किंवा एखादा खड्डा आहे किंवा एखादा माणूस आहे किंवा किड किंवा एखादं लहान मुलं असेल जे रोड क्रॉस करते. तर व्हेकल मध्ये जो ड्रायव्हर असणार आहे तो काय करणार आहे, ड्रायव्हिंग करत असताना तो त्याचं जे स्पीड असणार आहे ते डिझाईन स्पीड असेल किंवा डिझाईन स्पीडपेक्षा कमी स्पीडनं तो ट्रॅव्हल करत असेल किंवा गाडीची जी मुवमेंट आहे ती डिझाईन स्पीडपेक्षा कमी असू शकते किंवा डिझाईन स्पीड एवढी असू शकते. तर काय केलं जाते बघा याच्यामध्ये, ड्रायव्हरला जेव्हा समोर एखादा ऑब्जेक्ट दिसणार आहे, जेव्हा एखादा ऑब्स्ट्रॅक्शन दिसणार आहे तेव्हा काय होणार आहे, त्याच्या मनामध्ये येणार आहे की आपल्याला आता आपलं गाडीचं जे स्पीड आहे ते कमी करायला लागणार आहे किंवा ब्रेक अप्लाय करून आपली गाडी स्टॉप करायला लागणार आहे. म्हणजेच हा ड्रायव्हरला जो लागणारा वेळ आहे विचार करून ऍक्शन घ्यायला. म्हणजे विचार काय करतो ड्रायव्हर की समोरच्या माणसाला काही इजा होऊ नये किंवा स्वतःच्या गाडीचा किंवा स्वतःचा ऍक्सिडेंट होऊ नये याच्यासाठी त्याच्या डोक्यामध्ये विचार सुरू होतात आणि त्याच्यानंतर जे ब्रेक अप्लाय केला जातो किंवा जी लास्ट ऍक्शन घेतली जाते त्याच्यासाठी त्या पूर्ण ऍक्शनसाठी लागणारा जो टाइम आहे त्याला रिएक्शन टाइम असं म्हटलं जाते. तर रिएक्शन टाइमची डेफिनेशन बघा. रिएक्शन टाइम म्हणजे काय, इट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर ड्रायव्हर, इट इज द टाइम required for driver to apply brake effectively. It is the time required for driver to apply brake effectively from the moment when object is visible. डेफिनेशन वरून आपल्याला काय कळतं, रिएक्शन टाइम म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड लागणारा वेळ, टाइम रिक्वायर्ड फॉर ड्रायव्हर or time taken by a driver to apply a brake effectively from the moment when object is visible. जेव्हा हा जो ड्रायव्हर असणार आहे व्हेकल मधला त्याला जो समोरचा ऑब्जेक्ट किंवा ऑब्स्ट्रॅक्शन दिसणार आहे तेव्हा ती जी गाडी असणार आहे किंवा हे जे व्हेकल असणार आहे हे व्हेकल स्टॉप करण्यासाठी किंवा या व्हेकलचा ब्रेक असेल तो इफेक्टिव्हली अप्लाय करण्यासाठी लागणारा जो वेळ असणार आहे त्या ड्रायव्हरला, त्या वेळाला रिएक्शन टाइम असं म्हटलं जाते. रिएक्शन टाइम इज अ टाइम रिक्वायर्ड फॉर अ ड्रायव्हर टू अप्लाय द ब्रेक इफेक्टिव्हली फ्रॉम द मुवमेंट वेन ऑब्जेक्ट इज व्हिजिबल. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट किंवा ऑब्स्ट्रॅक्शन जेव्हा त्या ड्रायव्हरला दिसणार आहे त्या मुवमेंट पासून लागणारा वेळ कुठपर्यंत, त्या मुवमेंट पासून जेव्हा ते ऑब्जेक्ट बघणार आहे ती मुवमेंट त्यापासून ब्रेक अप्लाय करीपर्यंत, इफेक्टिव्हली ब्रेक अप्लाय करीपर्यंत लागणारा जो वेळ असणार आहे त्याला रिएक्शन टाइम असं म्हटलं जाते. तर रिएक्शन टाइम जो आहे
रिएक्शन टाइम जो आहे हा ड्रायव्हर टू ड्रायव्हर काय असतोय, वेगळा असतोय. ड्रायव्हर टू it is more or less for driver to driver. आता याचा अर्थ काय होतोय बघा की ड्रायव्हर टू ड्रायव्हर तो रिएक्शन टाइम म्हणजे लागणारा जो वेळ आहे इफेक्टिव्हली ब्रेक अप्लाय करण्यासाठी तो वेगळा असू शकतोय. म्हणजेच काय एखादा ड्रायव्हर लेस एक्सपिरियन्स वाला असू शकतोय किंवा एखाद्याला जास्त एक्सपिरियन्स असू शकतोय किंवा एजचा जो फरक असतोय हे फॅक्टर्स मध्ये आपण बघणारच आहे. म्हणजे जो ड्रायव्हर असणार त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे, स्किल कसा आहे, मेंटॅलिटी कशी आहे याच्यावर डिपेंड असणार आहे लागणारा टाइम म्हणजे रिएक्शन टाइम त्याच्यावर डिपेंड असणार आहे. नेक्स्ट बघा हा जो रिएक्शन टाइम आहे रिएक्शन टाइम मध्ये म्हणजे आपण बघितलं की एखादं जे व्हेइकल असणार आहे ते काय करणार आहे डिझाईन स्पीड नुसार काय करणार आहे मूव्ह करणार आहे. डिझाईन स्पीड नुसार मूव्ह करणार आहे किंवा डिझाईन स्पीड म्हणजे काय इट इज द मॅक्झिमम सेफ स्पीड ॲट विच द रोड जिओमेट्री इज डिझाईन्ड. म्हणजे रोडचं जे जिओमेट्रिकल डिझाईन केलं जातं त्याच्यामध्ये जे मॅक्झिमम सेफ स्पीड आपण कन्सिडर करतोय त्याला डिझाईन स्पीड असं म्हटलं जातंय. तर व्हेइकल काय करतंय तर त्या व्हेइकल जे आहे ते डिझाईन स्पीड नुसार रिएक्शन टाइम जो आहे रिएक्शन टाइम म्हणजे जो लागणारा टाइम आहे म्हणजे ब्रेक इफेक्टिव्हली अप्लाय करण्यासाठी लागणारा जो टाइम आहे त्या टाइम मध्ये व्हेइकल आहे ते आपल्या डिझाईन स्पीडनं मूव्ह करत असते किंवा तो ड्रायव्हर ज्या स्पीडनं व्हेइकल मूव्ह करणार आहे त्या स्पीडनं ते व्हेइकल काय करतंय मूव्ह करते. मग याच्यावर आपल्याला काय लक्षात येते की जर एखाद्या ड्रायव्हरनं हा जो ड्रायव्हर असणार आहे तर त्या ड्रायव्हरला रिएक्शन टाइम कमी जास्त लागतोय. समजा एखाद्या ड्रायव्हरला रिएक्शन टाइम जास्त लागत असेल तर ते त्यानं जे ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स असणार आहे ते जास्त असणार आहे. त्यानं ट्रॅव्हल केलेलं इथं ऑब्जेक्ट आहे समजा इथे एखादा व्यक्ती आहे तर त्यानं त्या ऑब्जेक्ट पर्यंत जाऊन ब्रेक अप्लाय करायसाठी लागणारा वेळ काय घेणार आहे जास्त घेतला त्यानं. जर रिएक्शन टाइम एखाद्या ड्रायव्हरनं जास्त घेतला तर ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स काय असणार आहे जास्त असणार आहे. पण त्याच ठिकाणी जर तो जर ड्रायव्हर एक्सपिरियन्स ड्रायव्हर असेल स्किल्ड ड्रायव्हर असेल तर त्याला लागणारा रिएक्शन टाइम काय असणार आहे कमी असणार आहे. आणि रिएक्शन टाइम कमी असल्यानंतर जे डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे व्हेइकल ते पण काय असणार आहे कमी असणार आहे. त्यामुळं तिथं सेफ्टी आपण मेंटेन करू शकतोय. म्हणजेच काय रिएक्शन टाइम जर कमी घेतला तर तिथं आपल्याला ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस कमी असतात. त्यामुळे रिएक्शन टाइम कमीत कमी असायला पाहिजे. IRC ने जो रिएक्शन टाइम दिलाय तो आपण बघूया. IRC अकॉर्डिंग टू IRC म्हणजेच काय इंडियन रोड काँग्रेस रिएक्शन टाइम जनरली रिएक्शन टाइम जो दिलेला आहे इंडियन रोड काँग्रेस रिएक्शन टाइम IRC ने जो रिएक्शन टाइम सजेस्ट केलाय तो आहे 2.5 सेकंड. अंडर नॉर्मल कंडिशन रिएक्शन टाइम लाइज बिटवीन 1.5 to 2 सेकंड. 1.5 to 2 सेकंड हा जनरल रिएक्शन टाइम आहे आणि हा जो दिलाय तो नॉर्मल कंडिशन साठी आहे. नॉर्मल म्हणजे एवढा तरी असला पाहिजे रिएक्शन टाइम नॉर्मल कंडिशन. At normal condition reaction time is 1.5 to 2 सेकंड. म्हणजे 1 ते 2 सेकंड मध्येच काय झालं पाहिजे त्या ड्रायव्हरनं थॉट प्रोसेस पूर्ण केली पाहिजे आणि ब्रेक आहे तो इफेक्टिव्हली अप्लाय केला पाहिजे. किती रिएक्शन टाइम दिलाय 1.5 to 2 सेकंड. नेक्स्ट बघा टोटल रिएक्शन टाइम जो आहे रिएक्शन टाइम म्हणजेच जेव्हा एखादा ड्रायव्हर ऑब्जेक्ट किंवा डिस्ट्रॅक्शन रोडवर बघणार आहे त्या मोमेंट पासून त्यानं जे इफेक्टिव्हली ब्रेक अप्लाय केलाय तो लागणारा जो वेळ आहे त्याला रिएक्शन टाइम म्हटलं जाते. तर रिएक्शन टाइम टोटल रिएक्शन टाइम इज इक्वल टू परसेप्शन टाइम प्लस ब्रेक टाइम. परसेप्शन टाइम प्लस ब्रेक टाइम. परसेप्शन टाइम प्लस ब्रेक टाइम. आता परसेप्शन टाइम म्हणजे काय आणि ब्रेक टाइम म्हणजे काय हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. टोटल रिएक्शन टाइम
टाइम मध्ये कशाचं इंट्रोडक्शन होतंय, परसेप्शन टाइम प्लस ब्रेक टाइम. आता परसेप्शन टाइम म्हणजे बघा, परसेप्शन टाइम म्हणजे काय, परसेप्शन टाइम इज द टाइम टेकन बाय ड्रायव्हर टू नो द देयर इज अ हायवे ऑब्स्ट्रक्शन. इट इज द टाइम टेकन बाय ड्रायव्हर. परसेप्शन टाइम म्हणजे काय, टाइम टेकन बाय ड्रायव्हर टू know that there is obstruction. परसेप्शन म्हणजे परसीव्ह करतोय तो ड्रायव्हर. काय परसीव्ह करणार आहे याच्यामधून त्या ड्रायव्हरला काय समजणार आहे, त्या ड्रायव्हरला परसेप्शन टाइम म्हणजे काय, एवढा टाइम ज्या टाइम मध्ये, असा टाइम ज्या टाइम मध्ये ड्रायव्हरला कळणार आहे की हायवे वरती किंवा रोड वरती ऑब्स्ट्रक्शन आहे. म्हणजे तो जो लागणारा टाइम आहे त्याला परसेप्शन टाइम असं म्हटलं जाते. आणि ब्रेक टाइम म्हणजे काय, इट इज द टाइम टेकन बाय अ ड्रायव्हर टू अप्लाय द ब्रेक इफेक्टिवली. इट इज द टाइम टेकन बाय अ ड्रायव्हर टू अप्लाय द ब्रेक इफेक्टिवली. आणि हा जो रिएक्शन टाइम आहे तो आपण बघितलं की इट इज अ डिफरंट फॉर ड्रायव्हर टू ड्रायव्हर अँड इट इज डिपेंड अपॉन द स्किल ऑफ ड्रायव्हर अँड एक्सपिरियन्स ऑफ द ड्रायव्हर. हे झालं रिएक्शन टाइम. आता हा जो रिएक्शन टाइम आहे आपण बघितलं की परसेप्शन टाइम प्लस ब्रेक टाइम म्हणजेच काय, टोटल रिएक्शन टाइम. पण रिएक्शन टाइम जो आपला डिपेंड आहे तो कोणत्या थिअरीवर डिपेंड आहे, PIEV थिअरी. PIEV थिअरीवर आपलं रिएक्शन टाइम डिपेंड असते. आणि PIEV थिअरी म्हणजेच काय हे आपण आता बघणार आहे. त्याच्या अगोदर आपण काय बघायचं आहे, रिएक्शन टाइमवर कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात. जसं की ड्रायव्हरशी रिलेटेड किंवा रोडशी रिलेटेड ते फॅक्टर्स असणार आहे. रिएक्शन टाइम वरती अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणते आहेत बघायचं आहे. तर इथं आपण लिहून ठेवलेले आहे बघा, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रिएक्शन टाइम. फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन रिएक्शन टाइम. जो ड्रायव्हरला वेळ लागणार आहे ब्रेक इफेक्टिव्हली अप्लाय करण्यासाठी त्या वेळेवरती कशा कशाचा अफेक्ट होतो हे आपल्याला बघायचं. पहिला आहे मेंटल प्रोसेसिंग. मेंटल प्रोसेसिंग म्हणजे काय, तर जेव्हा रोडवरून व्हेकल पास होणार आहे, तेव्हा समोर जेव्हा एखादं ऑब्स्ट्रक्शन दिसणार आहे त्या ड्रायव्हरला, तेव्हा त्याच्या मनामध्ये किंवा त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येणार आहेत, मेंटल प्रोसेसिंग होणार आहे. हे जी मेंटल प्रोसेसिंग आहे, जे विचार येणार आहेत त्याचा इफेक्ट काय होणार आहे, रिएक्शन टाइम वरती होणार आहे. म्हणजे विचार करायला तो व्यक्ती किती वेळ घेणार आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. सेकंड आहे व्हेकल रिस्पॉन्स टाइम. व्हेकल रिस्पॉन्स टाइम मध्ये काय येते बघा, सेकंड आहे व्हेकल रिस्पॉन्स टाइम. रिस्पॉन्स टाइम मध्ये काय येणार आहे, ब्रेक एफिशियन्सी वगैरे असेल, व्हेकल किती रिस्पॉन्ड करते, व्हेकलचा रिस्पॉन्स कसा असणार आहे, हे सुद्धा ह्याचा सुद्धा इफेक्ट रिएक्शन टाइमवर होतोय. थर्ड फॅक्टर आहे ब्रेकिंग डिस्टन्स. ब्रेकिंग डिस्टन्स म्हणजे काय बघा, ब्रेक अप्लाय केल्यानंतर गाडी काय होते, ह्या ठिकाणी जर ब्रेक अप्लाय केला तर थोडीशी गाडी पुढे जाऊन काय होते, स्टॉप होते. एवढं डिस्टन्स पुन्हा त्या गाडीनं कव्हर केलेलं असतं, तर ते ब्रेकिंग डिस्टन्स काय असणार आहे. नेक्स्ट फोर्थ पॉइंट आहे टोटल स्टॉपिंग डिस्टन्स. त्याच्यामध्ये साईड डिस्टन्स पण आपण म्हणू शकतोय. ते टोटल स्टॉपिंग डिस्टन्स किती असणार आहे याच्यावर सुद्धा रिएक्शन टाइम अफेक्ट करत असतोय. त्याच्यानंतर व्हिजिबिलिटी. आता व्हिजिबिलिटी या पॉइंटवरून आपल्याला काय लक्षात येते बघा, व्हिजिबिलिटी म्हणजेच काय, तर व्हिजिबिलिटी म्हणजे काय, एखादा ड्रायव्हर जो असणार आहे, व्हेकल मध्ये जो ड्रायव्हर असणार आहे त्याला व्हिजिबिलिटी प्रॉपर असणं गरजेचे आहे. मग व्हिजिबिलिटी कशावर डिपेंड असते, इन्व्हायरमेंटल कंडिशनवर सुद्धा डिपेंड असते. आता इन्व्हायरमेंटल कंडिशन म्हणजेच काय, काही वेळा धुकं असू शकतं किंवा हेवी रेन असू शकतो, तर त्या व्हिजिबिलिटीवरती सुद्धा काय, किंवा काही ठिकाणी फॉग जे आपलं फॅक्टरी वगैरे असेल तर तिथं ते कारखान्यांची धूर वगैरे असते, त्या धुरामुळे किंवा धुळीमुळे व्हिजिबिलिटी कमी होऊ शकते. तर त्याच्यावर सुद्धा रिएक्शन टाइम डिपेंड असतो. जर धूळ वगैरे असेल, समोर जर व्हिजिबिलिटी प्रॉपर नसेल तर आपल्याला काय होणार आहे, समोरचं ऑब्स्ट्रक्शन दिसणार नाहीये किंवा दिसलं तरी पटकन आपल्या लक्षात येणार नाहीये की तिथं ऑब्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे तिथं आपल्याला लागणारा रिएक्शन टाइम आहे तो काय असू शकतोय, जास्त असू शकतोय. हे झाले व्हिजिबिलिटी. नंतर आहे 6वा पॉइंट आहे एज ऑफ ड्रायव्हर. एज ऑफ ड्रायव्हर सुद्धा रिएक्शन टाइमवर अफेक्ट करत असतं. कसं करत असतं, तर ड्रायव्हरचं जसं एज जास्त असेल तसं एकतर त्याला एक्सपिरियन्स जास्त असणार आहे, पण जास्तच जर एज असेल तर त्याची व्हिजिबिलिटी म्हणजे त्याची डोळ्यांची बघण्याची जी क्षमता आहे ती कमी झालेली असू शकते किंवा त्याच्याकडं
ती स्ट्रेंथ असते जी ब्रेक अप्लाय करण्यासाठी किंवा फिजिकल स्ट्रेंथ किंवा फिटनेस जो असतो त्याचा कमी असू शकतोय, त्याचा सुद्धा इफेक्ट रिएक्शन टाइमवर होतोय. नेक्स्ट 7वा पॉइंट आहे आपला लोड ऑन व्हेकल. लोड ऑन व्हेकल, व्हेकल लोडेड आहे का, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त लोड असेल तर काय लागणारा टाइम आहे किंवा व्हेकल हँडल करायला आपल्याला काय लागणार आहे, थोडा वेळ जास्त लागणार आहे किंवा तिथं प्रॉब्लेम येऊ शकतोय. तर लोड ऑन व्हेकल सुद्धा रिएक्शन टाइमवर अफेक्ट करू शकतोय. कोणत्या प्रकारचा लोड त्या व्हेकल मध्ये आहे याच्यावर सुद्धा रिएक्शन टाइम डिपेंड आहे. नेक्स्ट आहे 8वा पॉइंट आहे रिस्पॉन्स टू सिच्युएशन. रिस्पॉन्स टू सिच्युएशन, सिच्युएशन कशी असणार आहे, म्हणजे समोर जर आता आपण ड्रायव्हिंग करत असताना समोर कोणती सिच्युएशन निर्माण झाली, समजा समोर एखादं लहान मुलं आलं किंवा तिथं खड्डा असेल किंवा ऑलरेडी ऍक्सिडेंट झालेला असेल, अशा प्रकारच्या ज्या सिच्युएशन निर्माण होणार आहे त्या सिच्युएशनला आपण कसा रिस्पॉन्स देतोय ते त्याच्यावर सुद्धा रिएक्शन टाइम डिपेंड असणार आहे. नेक्स्ट 9वा पॉइंट आहे टाइप ऑफ रोड. टाइप ऑफ रोड, आपण डिफरंट टाइप ऑफ रोड बघितले, तर त्याच्यामध्ये कोणता रोड आहे, मेजर डिस्ट्रिक्ट रोड आहे का किंवा विलेज रोड आहे का किंवा हेवी ट्रॅफिक असणारा रोड आहे का किंवा लाईट ट्रॅफिक असणारा रोड आहे का, कोणत्या प्रकारचं ट्रॅफिक असेल त्या रोडवरती किंवा तो रोडचं नेचर कसं असणार आहे याच्यावर डिपेंड असणार आहे रिएक्शन टाइम आपला. नेक्स्ट 10th नंबरचा पॉइंट आहे नेचर ऑफ सिग्नल. आता सिग्नलच्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे डिफरंट टाइप ऑफ सिग्नल, पण याच्या अगोदर सिग्नल मध्ये म्हणजे सिग्नलचं सिग्नल विजिबल आहे का, त्याचं लोकेशन प्रॉपर आहे का किंवा सिग्नल प्रॉपरली त्याचं जे सायकल आहे ते फॉलो होते का, हे सगळं ह्याच्यावर सुद्धा रिएक्शन टाइम डिपेंड असणार आहे. नेक्स्ट आहे डिस्ट्रॅक्शन. डिस्ट्रॅक्शन मध्ये काय ते बघा, डिस्ट्रॅक्शन म्हणजे काय, रोडवरून ट्रॅव्हलिंग करत असताना रोडच्या आजूबाजूला जे जाहिराती वगैरे लावलेल्या असतात त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्शन होऊ शकते. पुन्हा समजा एखादा रोड आहे आणि इथं जर हे असेल बेंड असेल म्हणजे कर्व असेल आणि इथं जर एखादी मोठी बिल्डिंग असेल आणि त्या बिल्डिंगमुळे इकडची जर व्हिजिबिलिटी कमी होत असेल तर ते एक प्रकारचं डिस्ट्रॅक्शनच झालं. त्याच प्रकारे म्हणजे ज्या हे असतात ऍडव्हर्टाईज वगैरे असतात मोठे जे डिजिटल लावलेले असतात रोडच्या साईडला, ते जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत किंवा अदर काही डिस्ट्रॅक्शन असेल त्याचा सुद्धा इफेक्ट रिएक्शन टाइमवर होत असतोय. आणि 12 नंबरचा पॉइंट आहे फिजिकल फिटनेस ऑफ ड्रायव्हर. फिजिकल फिटनेस ऑफ ड्रायव्हर एज मध्येच कन्सिडर केलं जाऊ शकतंय किंवा फिजिकल फिटनेस आहे तो ड्रायव्हरचा चांगला असणं गरजेचं आहे. त्याच्यावर सुद्धा जे ब्रेक इफेक्टिव्हली अप्लाय करतात ते डिपेंड आहे. त्यामुळं हे जे 12 फॅक्टर आहेत ते अफेक्ट करत असतात रिएक्शन टाइमवर. डिफरंट पॉइंट लिहून घ्या. फॅक्टर्स अफेक्टिव्ह ऑन रिएक्शन टाइम. रिएक्शन टाइमवर कोणकोणत्या फॅक्टरचा अफेक्ट होतो हे 12 फॅक्टर आहे. मेंटल प्रोसेसिंग, व्हेकल रिस्पॉन्स टाइम, ब्रेकिंग डिस्टन्स, टोटल स्टॉपिंग डिस्टन्स. 5वा आहे विजिबिलिटी. नेक्स्ट आहे 6 एज ऑफ ड्रायव्हर. 7 आहे लोड ऑन व्हेकल. 8वा आहे रिस्पॉन्स टू सिच्युएशन. 9वा आहे टाइप ऑफ रोड. 10वा आहे नेचर ऑफ सिग्नल. 11 आहे डिस्ट्रॅक्शन आणि 12 आहे फिजिकल फिटनेस. याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नोट्स काढायचे, प्रत्येकानं नोट्स काढायचे आहे. नेक्स्ट आपण पीआयव्ही थिअरी बघणार आहे. पीआयव्ही थिअरी हा आपला लास्टचा पॉइंट असणार आहे या चॅप्टर मधला. पीआयव्ही थिअरी म्हणजे काय आणि पीआयव्ही थिअरी आपण कशी किंवा त्याचा इफेक्ट काय होतो बघायचा आहे. रिएक्शन टाइम हा पूर्णपणे पीआयव्ही थिअरीवरच डिपेंड आहे. हे जे आपण बघितलं ते आता पुन्हा आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे पीआयव्ही थिअरीमध्ये. स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. रिएक्शन टाइम जो आहे तो पीआयव्ही थिअरीवर डिपेंड असते. आता पीआयव्ही थिअरी म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. पीआयव्ही थिअरी इज युज्ड फॉर अनालाइज द कंप्लीट रिएक्शन टाइम. हे पहिलं झालं. कंप्लीट रिएक्शन टाइम आहे तो अनालाइज करण्यासाठी. टू अनालाइज कंप्लीट रिएक्शन टाइम. पीआयव्ही थिअरी ही जी थिअरी आहे, पीआयव्ही थिअरी इज युज्ड फॉर टू अनालाइज कंप्लीट रिएक्शन टाइम. कंप्लीट रिएक्शन टाइम कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा अनालाइज करण्यासाठी आपण पीआयव्ही थिअरीचा यूज करतोय. पीआयव्ही थिअरी इज क्लासिफाइड इनटू 4 क्लासेस. इट इज क्लासिफाइड इनटू 4 क्लासेस. पीआयव्ही थिअरी, पीआयव्ही थिअरी 4 क्लासेस कोणते आहेत बघा. इट इज क्लासिफाइड इनटू 4 क्लासेस. त्याच्यामध्ये पहिला आहे, फर्स्ट आहे टी. टीचा फुल फॉर्म आहे
परसेप्शन, परसेप्शन. नेक्स्ट आहे आय, सेकंड आय, इंटेलेक्शन. प्रत्येक पॉइंट आपल्याला प्रत्येक क्लास याचा समजून घ्यायचा आहे. ई म्हणजे काय, इमोशन्स, इमोशन. आणि चौथा पॉइंट आहे फील, व्हॉल्युशन. जर पीआयव्ही थिअरी हा प्रश्न जर एक्झामला पडला तर आधी याचा आपल्याला फुल फॉर्म लिहायचा आहे. पी परसेप्शन, पी आय, आय इंटेलेक्शन, ई इमोशन्स आणि व्ही व्हॉल्युशन. आता याच्यामध्ये परसेप्शन म्हणजे काय, इंटेलेक्शन म्हणजे काय, इमोशन्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होते आणि व्हॉल्युशन म्हणजे काय, ही पीआयव्ही थिअरी आपल्याला समजून घ्यायची आहे. त्याच्या अगोदर आपण काय करूया, पीआयव्ही थिअरी मधला जी डायग्राम आहे आपली ती ड्रॉ करून घेऊया. डायग्राम ड्रॉ करायची आहे आपल्याला. ही झाली पीआयव्ही थिअरीची डायग्राम. पीआयव्ही थिअरी एक्सप्लेन करत असताना ही डायग्राम इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे परसेप्शन टाइम. तर परसेप्शन म्हणजे काय बघा, परसेप्शन टाइम म्हणजे काय आपण आधी बघितलं. परसेप्शन टाइम म्हणजे काय, तर ऑब्जेक्ट आपल्याला बघितल्यानंतर म्हणजेच ऑब्जेक्ट बघायला लागणारा किंवा ती सिच्युएशन, आपलं जी रोड असेल, रोडवरती जेव्हा ऑब्स्ट्रक्शन येणार आहे, इथं जर ड्रायव्हर असेल आणि इथं जर ऑब्स्ट्रक्शन असेल तर ते ऑब्स्ट्रक्शन येणार आहे. ते ऑब्स्ट्रक्शन समजून घ्यायला लागणारा किंवा ऑब्स्ट्रक्शन बघायला लागणारा जो वेळ असणार आहे त्याला परसेप्शन टाइम असं म्हटलं जाते. इट इज द टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्समिट द सेन्सेशन टू ब्रेन रिसिव्ड बाय ड्रायव्हर्स आय अँड इयर थ्रू नर्वस सिस्टीम अँड स्पिनल कॉर्ड. तर याच्यामध्ये काय बघा, परसेप्शन आपण पहिल्यांदा एक एक पॉइंट बघूया त्याच्यामध्ये पीआयव्ही थिअरीमध्ये. पहिला पॉइंट आहे परसेप्शन. परसेप्शन it is the time required to transmit sensations. आपण शॉर्ट मध्ये बघूया तिथं. it is the time required to transmit sensation. it is the time required to transmit sensation to the brain received by eye and ears. सेन्सेस जे आहेत आपले, काय केलं जाते याच्यामध्ये बघा, इथं ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर काय करणार आहे, ऑब्जेक्ट किंवा ऑब्स्ट्रक्शन बघणार आहे म्हणजेच किंवा ऐकणार आहे. काही वेळेला समोर एखादा मोठा आवाज झाला किंवा काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याला ऐकल्यानंतर सुद्धा लक्षात येते की पुढे काहीतरी प्रॉब्लेम झालेला असू शकतोय. तर काय करणार आहे ड्रायव्हर, जो व्हेकल मध्ये ड्रायव्हर असणार आहे तो काय करणार आहे, डोळ्यांनी किंवा त्याच्या इयर्सनी म्हणजे त्याच्या सेन्सेस मुळे त्याला काय करणार आहे, सेन्सेशन्स आहेत ती रिसिव्ह होणार आहे. डोळ्यांनी बघणार आहे किंवा ऐकणार आहे, त्याच्या थ्रू आपल्याला काय मिळणार आहे, सेन्सेशन रिसिव्ह केली जाणार आहे. कशा थ्रू, आय आणि इयर्स. आणि ते सेन्सेशन आहेत ती ट्रान्समिट केली जाणार आहे. कुठे
ट्रान्समिट केली जाणार आहे थ्रू द नर्वस सिस्टीम अँड स्पिनल कॉर्ड। याच्यामध्ये काय केलं जाते, स्पिनल कॉर्ड आपली जी नर्वस सिस्टीम आहे, माणसाची जी नर्वस सिस्टीम आहे त्याच्या थ्रू काय केलं जातंय, सेन्सेशन आहेत ती ब्रेन कडे ट्रान्समिट केली जातात। म्हणजेच काय बघा, पहिल्यांदा आपण ऑब्स्ट्रक्शन बघणार आहे म्हणजेच काय, आपण सेन्सेशन ग्रास करणार आहे। सेन्सेशन आपल्यामध्ये आपले जी सेन्सेशन आहेत ती डोळ्याने आपल्याला सिच्युएशन करणार आहे, डोळे आणि कान। इट इज रिसीव्ड बाय आय अँड इयर्स अँड सेन्सेशन्स आर ट्रान्समिटेड टू द ब्रेन बाय अ नर्वस सिस्टम अँड अ स्पिनल कॉर्ड सिस्टम ऑफ मॅन। याचे डेफिनेशन लिहून घ्या। It is the time, perception time is the time required to transmit the sensation to brain received by a driver's eye and ears through the nervous system and a spinal cord. It is the time required to transmit the sensation to the brain received by a eye and ear of a driver's eye and ears by help of through the नर्वस सिस्टीम अँड स्पिनल कॉर्ड। नेक्स्ट बघायचं आपल्याला, आता याचे अजून एक डेफिनेशन असू शकते परसेप्शन टाइमची, टाइम नीडेड टू इंटरप्रेट अन ऑब्जेक्ट और कंडिशन, किंवा इन शॉर्ट इट इज द टाइम रिक्वायर्ड टू ऑब्झर्व द ऑब्जेक्ट। ही जी डेफिनेशन आहे, ही डेफिनेशन आणि अजून एक त्याला डेफिनेशन आपण म्हणू शकतोय शॉर्ट मध्ये, इन शॉर्ट time required, it is the time required to observe the situation or object। पुन्हा एकदा मी परसेप्शनचं डेफिनेशन सांगते। परसेप्शनची ही एक डेफिनेशन लिहू शकता किंवा सेकंड आहे ती, इट इज द टाइम रिक्वायर्ड और इट इज द टाइम टेकन बाय अ ड्राइवर to transmit sensations received by driver's eye and ear to transmit sensations received by driver's eye and ear, transmit sensations to the brain। पुन्हा लिहून घ्या, it is the time required to transmit sensation to the brain received by driver's eye and ears through nervous system and spinal cord। ये त्याची डेफिनेशन आहे, टाइम रिक्वायर्ड टू ट्रान्समिट द सेन्सेशन्स टू द ब्रेन रिसीव्ड बाय ड्रायव्हर्स आय अँड इयर्स थ्रू द नर्वस सिस्टम अँड स्पिनल कॉर्ड। म्हणजे ड्रायव्हरला लागणारा जो वेळ आहे सेन्सेशन पास करण्यासाठी ब्रेनकडे, ड्रायव्हरला जो वेळ लागणार आहे ब्रेनकडे सेन्सेशन पास करण्यासाठी, त्या टाइमला परसेप्शन टाइम असं म्हटलं जातं। नेक्स्ट बघायचं आपल्याला, तर ह्या डायग्राम मध्ये बघा, हे पी जे आहे ते आहे परसेप्शन टाइम। नेक्स्ट आहे सेकंड पॉइंट आहे इंटेलेक्शन टाइम। इंटेलेक्शन टाइम म्हणजे काय बघा, पहिल्यांदा परसेप्शन मध्ये आपण बघितलं की ड्रायव्हर काय करणार आहे, ते ऑब्जेक्ट बघणार आहे आणि सेन्सेशन आपल्या ब्रेनकडे काय होणार आहे, पास होणार आहे किंवा ट्रान्समिट होणार आहे। सेन्सेशन परसेप्शन टाइम मध्ये काय होते, जे सेन्सेशन आहे ते ब्रेनकडे ट्रान्समिट होतात। नेक्स्ट आहे इंटेलेक्शन प्रोसेस। इंटेलेक्शन म्हणजे काय, आपण
ड्रायव्हरनं काय केलं, इथं जो ड्रायव्हर असणार आहे त्याच्या ब्रेनकडे समोर ऑब्स्ट्रक्शन आहे असे सेन्सेशन केले, ब्रेनकडे सेन्सेशन केले. नेक्स्ट काय आहे, आपण ऑब्जेक्ट समोरचा ऑब्स्ट्रक्शन बघितलं, पण आता इथे काय होणार आहे, ऑब्स्ट्रक्शन बघितल्यानंतर थॉट प्रोसेस सुरू होणार आहे. इंटेलेक्शनला आपण शॉर्टमध्ये थॉट प्रोसेस असं म्हणू शकतोय. इट इज द टाइम रिक्वायर्ड फॉर ड्रायव्हर टू अंडरस्टँड अँड कम्पेअर द सिच्युएशन युझिंग व्हेरियस थॉट्स. टाइम रिक्वायर्ड, इट इज द टाइम रिक्वायर्ड to driver to understand and compare the situation through various thought process. इथे काय केलं जातं, परसेप्शन टाइम मध्ये सेन्सेशन आहे ते सेन्सेशन जेव्हा ऑब्जेक्ट बघतोय आपण तेव्हा सेन्सेशन ब्रेनकडे ट्रान्समिट केली जातात. ब्रेनकडे ट्रान्समिट केल्यानंतर काय केलं जाते, नेक्स्ट प्रोसेस इंटेलेक्शन टाइम. याच्यामध्ये काय केलं जाते, थॉट प्रोसेस सुरू होते. म्हणजेच काय, हा जो इंटेलेक्शन टाइम आहे तो टाइम रिक्वायर्ड टू ड्रायव्हर टू अंडरस्टँड अँड कम्पेअर द सिच्युएशन. म्हणजेच काय, याच्यामध्ये सिच्युएशन जी आहे ती अंडरस्टँड समजून घेतली जाते आणि याच्यामध्ये सिच्युएशन आहे ती कम्पेअर केली जाते. फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण द्यायचं झालं, हा इथं ड्रायव्हर आहे, त्याला समोर एखादा समजा इथे एखादी व्यक्ती बघितली तर त्याला लक्षात येते की लहान मूल बघितलं तर त्या ड्रायव्हरच्या लक्षात येऊ शकते की समोर काय सिच्युएशन आहे, लहान मूल आहे. तर त्या लहान मुलाला कदाचित ट्रॅफिकचा रूल माहीत नसला, तो मध्ये येऊ शकतोय आणि तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतोय. हा एक थॉट प्रोसेस त्याच्यामध्ये येऊ शकतोय. नेक्स्ट समजा इथं जर खड्डा असेल तर त्या ड्रायव्हरला काय लक्षात येणार आहे की ह्या व्हेकल मध्ये जे बाकीचे पॅसेंजर आहेत किंवा तो ड्रायव्हर स्वतः जो आहे त्यानं जर आहे त्या स्पीडनं, डिझाईन स्पीडनं जर व्हेकल मूव्ह केलं या खड्ड्यातून तर काय होणार आहे, आतल्या लोकांना इजा होऊ शकते. हा पण एक थॉट प्रोसेस आहे. नेक्स्ट समजा इथं जर तेल असेल, रोडवरती जर तेल सांडलेलं असेल तर काय होऊ शकते, ती जी व्हेकल आहे ते स्लाइड होऊ शकते. म्हणजे थॉट प्रोसेस म्हणजे काय, पहिल्यांदा आपण परसेप्शन मध्ये बघतोय की पुढे ऑब्स्ट्रक्शन काय आहे आणि सेन्सेशन आपल्या पुढे ब्रेनकडे जातात. नेक्स्ट इंटेलेक्शन मध्ये काय होते की ती सेन्सेशन केल्यानंतर ती प्रोसेस जी आहे ती पूर्ण काय केली जाते किंवा ती सिच्युएशन आहे ती अंडरस्टँड केली जाते, कम्पेअर केली जाते. म्हणजेच काय, असं असेल तर म्हणजे अशी सिच्युएशन आहे तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे याच्यामध्ये कम्पेअर केलं जातं थ्रू द व्हेरियस थॉट प्रोसेस. म्हणजेच थॉट प्रोसेस इथं होते. इंटेलेक्शन म्हणजे काय, म्हणजे पूर्ण विचार करण्यासाठी किंवा सिच्युएशन अंडरस्टँड करून ती सिच्युएशन कम्पेअर करण्यासाठी लागणारा वेळ म्हणजेच इंटेलेक्शन टाइम. इंटेलेक्शन टाइम नंतर आपल्याला बघायचं इमोशन. इथं थॉट प्रोसेस सुरू झालेली आहे, त्याच्यानंतर बघा इमोशन्स. आता परसेप्शन आहे ती काय झाले, ब्रेनकडे ट्रान्समिट झाले, हा झाला ब्रेन आणि इथंच पुन्हा इंटेलेक्शन प्रोसेस होते. इंटेलेक्शन म्हणजेच काय, थॉट प्रोसेस होते. ब्रेन मध्येच काय होणार आहे, थॉट प्रोसेस होणार आहे. पुन्हा इमोशन सुद्धा काय होणार आहे, ब्रेन मध्येच होणार आहे. इमोशन सुद्धा आपण इथं आय आणि ई जे आहे, ई इमोशन साठी जो दिलेला आहे त्या डायग्राम मध्ये बघा ब्रेन मध्येच दिलेला आहे. तर ई म्हणजे काय, इमोशन म्हणून आपल्याला इमोशन मधून लक्षात येते इमोशन. इट इज द टाइम, emotion time is the time spent during the emotional and mental disturbance. Time, it is the time spent on mental and emotional disturbance. It is the time spent during emotion and mental disturbance. Emotion time is the time spent during mental and emotional disturbance. म्हणजेच काय, याच्यामध्ये आपण थॉट प्रोसेस केली. इंटेलेक्शन मध्ये काय झालं की आपण आपल्या डोक्यामध्ये विचार आले, त्याच्यानंतर काय विचार आल्यानंतर आपल्याला आपल्या डोक्यामध्ये पुन्हा काय होणार आहे, आपल्या ड्रायव्हर मध्ये इमोशन्स होणार आहेत. तर इमोशन्स कोणते, अँगर असू शकतोय, अँगर किंवा फिअर असू शकतोय,
anger or fear, and another any emotions which are affect on driver. The emotion time मध्ये टाइम स्पेंड ड्युरिंग मेंटल अँड इमोशनल डिस्टर्बन्स. म्हणजेच आपण काय केलं, आता समजा एखादा ड्रायव्हर आहे, हे जे व्हेकल असणार आहे, समोर त्यांना एखादी व्यक्ती जर सिग्नल नसताना सुद्धा काय करत आहे, रोड क्रॉस करत आहे, आणि हा जो ड्रायव्हर असणार आहे व्हेकल मध्ये, त्याला काय येऊ शकते, मग राग येऊ शकतोय किंवा तो घाबरू शकतो. ऍक्सिडेंट होणार आहे म्हटल्यावर काय करू शकतो, घाबरून जाऊ शकतोय किंवा त्याला राग येऊ शकतोय. ही जी सिच्युएशन आहे किंवा हा जो वेळ जाणार आहे, त्या इमोशनल जे असणार, इमोशन जे असणार, अँगर असेल, फिअर असेल, ह्या मेंटल किंवा इमोशनल डिस्टर्बन्समुळे जो टाइम स्पेंड होणार आहे ब्रेक अप्लाय करण्यासाठी, त्या टाइमला इमोशनल टाइम असं म्हटलं जाते. इमोशन टाइम असं कशाला म्हटलं जाते, जो टाइम इमोशनवरती इमोशनल डिस्टर्बन्समुळे जाणार आहे, स्पेंड होणार आहे, त्या टाइमला इमोशनल टाइम असं म्हटलं जाते. इमोशन नंतर आहे व्ही जे आहे ते व्हॉल्युशन. इमोशन नंतर आहे व्हॉल्युशन. इमोशन कोणते, अँगर आणि फोर्थ आहे व्हॉल्युशन. व्हॉल्युशन म्हणजे काय बघा, व्हॉल्युशन इज द टाइम टेकन बाय ड्रायव्हर टू टेक फायनल ऍक्शन. इट इज द टाइम टेकन बाय ड्रायव्हर टू टेक फायनल ऍक्शन. ड्रायव्हरला फायनल ऍक्शन घेण्यासाठी जो वेळ लागणार आहे, त्या टाइमला व्हॉल्युशन टाइम असं म्हटलं जाते. इट इज द टाइम टेकन बाय ड्रायव्हर टू टेक फायनल ऍक्शन इज कॉल्ड ॲज अ व्हॉल्युशन टाइम. व्हॉल्युशन टाइम म्हणजेच काय, टाइम टेकन बाय ड्रायव्हर टू टेक द फायनल ऍक्शन. फायनल ऍक्शन कोणती, अप्लाय ब्रेक. म्हणजे ब्रेक अप्लाय करण्यासाठी त्या ड्रायव्हरला जो टाइम लागणार आहे, फायनल जो टाइम लागणार आहे, त्याला व्हॉल्युशन टाइम असं म्हटलं जाते. आणि ही जी प्रोसेस आहे, पूर्ण जो रिएक्शन टाइम आहे त्याच्यामध्ये दिलंय बघा की फॉर सिमिलर सिच्युएशन और फॉर सिंपल सिच्युएशन. याचा स्क्रीनशॉट घ्या. तर रिएक्शन टाइम मध्ये आपल्याला बघायचं आहे सिंपल सिच्युएशन साठी. फॉर सिंपल सिच्युएशन एव्हरेज ड्रायव्हर्स for simple situation reaction time for average drivers is 0.5 second. For simple situation reaction time for average drivers म्हणजे सहसा जे ड्रायव्हर्स आहेत, ज्यांना व्यवस्थित एक्सपिरियन्स असेल किंवा स्किल त्यांचं चांगलं असेल, त्यांना लागणार जो टाइम आहे रिएक्शन टाइम, तो किती आहे, 0.5 सेकंद आहे. आणि हा जो टाइम आहे तो 3 to 4 सेकंड पर्यंत असू शकतोय. हा रिएक्शन टाइम आहे तो 3 to 4 सेकंद पर्यंत असू शकतोय. का असू शकतोय, कारण ड्रायव्हर टू ड्रायव्हर हा टाइम चेंज होतोय. ड्रायव्हर हा टाइम चेंज होतोय किंवा पुढे जी सिच्युएशन आहे, कॉम्प्लेक्स सिच्युएशन असेल, डिपेंड्स ऑन सिच्युएशन. म्हणजे रिएक्शन टाइम आहे तो, जर ड्रायव्हर एक्सपिरियन्स्ड असेल, स्किल त्याचं व्यवस्थित असेल, तर जनरली 0.5 सेकंद एवढा लागतोय. पण 3 to 4 सेकंड पर्यंत सुद्धा तो रिएक्शन टाइम इन्क्रीज होऊ शकतोय. त्यामुळं हा जो टाइम आहे तो कशावर डिपेंड आहे, सिच्युएशनवर. म्हणजे कॉम्प्लेक्स सिच्युएशन असेल तर तिथं लागणारा रिएक्शन टाइम जास्त असू शकतोय. पण रिएक्शन टाइम मिनिमम असलेलं चांगलं असते. का असते चांगलं, कारण रिएक्शन टाइम जेव्हा आता समजा इथे एखादं व्हेकल आहे, हे जे व्हेकल आहे ते काय करत असते, रिएक्शन टाइम मध्ये सुद्धा काय करत असते,
त्याच स्पीडनं, म्हणजे जो स्पीड आधी असतो त्याच स्पीडनं काय करत असते, मूव्ह करत असते. आणि जर रिएक्शन टाइम त्याला जास्त लागला, 0.5 सेकंडपेक्षा जास्त लागला, समजा 2 सेकंड लागला, 3 सेकंड लागला किंवा 4 सेकंड पर्यंत लागला, तर त्या गाडीनं जे मूव्ह केलेलं डिस्टन्स असणार आहे, डिस्टन्स असणार आहे किती असणार आहे, जास्त असणार आहे, आणि त्यामुळे ऍक्सिडेंट होऊ शकतोय. त्यामुळे मिनिमम रिएक्शन टाइम असणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने पहिला चॅप्टर आपण कंप्लीट केलेला आहे. रिएक्शन टाइम बघितलेला आहे. रिएक्शन टाइम आणि पीआयव्ही थिअरी हा लास्टचा पॉईंट होता आपला फर्स्ट चॅप्टरचा. फर्स्ट चॅप्टर आपला होता फंडामेंटल्स ऑफ ट्रॅफिक इंजिनिअरिंग. लास्टचा पॉईंट आपण पीआयव्ही थिअरी बघितलेला आहे. नेक्स्ट लेक्चर पासून आपण नेक्स्ट जो चॅप्टर आहे सेकंड तो स्टडी करायचा आहे. लेक्चर बघत असताना सगळ्यांनी नोट्स घ्यायचे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर सुरू करणार आहे. थँक्यू.